आता खबर विस्तारान म्हापशा पेडे ग्रावंडाची अवतिकाय जाल्या. ना धड लायट ना भुरग्यांक खेळपाच्यो सुविधा. बॅडमिंटन कोर्ट बंद, स्विमींग पूल बंद, रनिंग ट्रॅक बंद, भुरग्यांक सुरक्षा वेवस्था ना, CCTV कॅमेरा चलनात, ग्रावंडाची दुरुस्ती करपाक पयशे ना, सगळो नन्नाचो पाडो, कांयच ना. जाल्यार खेळा खातीर आमचे कडल्यान पयशे कसले घेतात? तिडकल्या पालकांनी प्रश्न केल्या. आयज आमी येयला हांगा पेडे ग्रावंडार. आतां 10 दीस जाले पेडे ग्रावंडान पावर सप्लाय ना, इलेक्ट्रीक सप्लाय ना. म्हणजे की हे पेडे ग्रावंड ते इलेक्ट्रीक डिपार्टमेंटाचो तो सांगलेलो तो स्कीम दिल्लो, ते स्कीम हांगा चालू जाला. म्हणजे पावर बंद करात, भुरग्यांचे पयशे घेयात, भुरग्यांक फॅसिलिटीज दिनाका अशें म्हणून ते स्कीम हांगा लागू जाला. म्हाका बेश्टें इतकें विचारपाचें आहा हेजे स्पोर्ट्स मिनिस्टराक की हे स्पोर्ट्स मिनिस्टर कितें करता. आतां हे 10 दीस जाले हांगा पावर ना म्हणून कित्याक फॅसिलिटीज प्रोवायड जावंक ना अजुनूय. भुरगे तर पयशे भरतात. आतां भुरगे घरा बसले म्हणजे तुमी रिफंड दितले तांकां पयशे? ना, रिफंड दिवचे ना. तुमी हे लायटी बंद करून कितें प्रूफ करूंक चित्तात हांगा? आतां तुमचे कडेन इतके मेंटेनन्स जायना, म्हणजे इतके फंड्स येयना, गव्हर्मेंटा कडेन इतके पयशे ना. अरे बाबा हांव सांगता की तुमचे कडेन पयशे ना जाल्यार आमचे कडेन घेयात मरे पब्लिका कडेन. म्हणणें म्हाजें आसा आतां इलेक्ट्रीक पावर सप्लाय ना म्हणजे ऑब्वियसली हांगातले एकूय कॅमेरा चलना. म्हणजे सेफ्टी ना, हांगा फुटेज सुद्दां मेळचें ना. हांगा काल कितें बरें वायट तर जायत, हांगा फुटेज मेळचें ना. आतां हांव विचारता, हांगा मॅनेजींग कमिटी आसा, मॅनेजर्स आसा, मेंटेनन्स टीम आसा. आतां इतके आसून फॅसिलिटीज कितें ना? म्हाका आतां सुद्दां उगडो आसा लास्ट इयर 2 लाख 2.25 लाखाचे बील आसले पेंडींग तुमचे, भरूंक नासले. आनी तुमकां नोटीस येयले तेन्ना वो गोविंद गावडे आसलो स्पोर्ट्स मिनिस्टर, ऑन द स्पॉट तो पयशे दिल्लो आनी तुमचे इलेक्ट्रीक सप्लाय वाचवलो. तेन्ना डिस्कनेक्ट जावंक नासले. आतां कितें जालें? आतां तुमी बिलूय भरला, बील भरोंक ना की हे मुद्दम तुमी हे सतोवपाक तुमी मनशाक अशें करतात. अरे तुमचे कडेन इतके मेंटेनन्स ना. तुमी हांगा गार्डनर इतके दवरला. आतां तुमी म्हाज्या फाटल्यान पळयात, फुडल्यान पळयात, घास आसा सगळें वाडलेलें. आतां थंय हेका वयता, ट्रॅकीक वयता सकाळी फुडें 5:30 लोक थंय वॉकिंग करतात. थंय वॉकिंग करता म्हणजे ते सरावंडींग पळयात, सरावंडींग एरिया झाडां म्हाज्या हायटीचे वाडलेले आसा. आतां हे सगळें की आमी सांगूंक जाय तुमकां हे जाय म्हणून? तुमी आतां पयशे घेता, सॅलरी घेता, चार्जीस घेता. आतां तुमचे कडेन तुमकां कितें लागना? हे फॅसिलिटी आमी दिवंक जाय जाल्यार बऱ्या पडेन दिवंक जाय म्हणून. हांव मुद्दम हेका प्रमोद सावंताकूय विचारता, CMाक, की हांगा जे फॅसिलिटीज जे आसा प्रोवायड केला, केन्ना कोण तरी हांगा येयला चॅक करपाक की हांगा फॅसिलिटीज लोकांक मेवता की मेवना म्हणून? ते कित्याक येयना? आतां आमी इतके स्किमी दिता, घरचे दिता, हेजे दिता, तेजे दिता. आनी वयल्यान कालूय हांव एक स्टेटमेंट आयकलो हेजे मोविन कुटिनोचे. तो सांगता की हे स्ट्रीट लायटां ना जाल्यार हांगा क्रायम जातले म्हणून. अरे तूं आमकां सांगनाका न्हू, तूं मिनिस्टर आहात, तुमचे कॅबिनेटान बसात, तुमी डिसायड करात की स्ट्रीट लायटूय जाय, सगळे फॅसिलिटीज प्रोवायड करूंक जाय. क्रायम कित्याक जाता? क्रायम आमचे मस्ती खातीर जाता. पब्लिकाक जे कितें ना, भायले लोक येता तेन्ना येता, क्रायम करतात आनी वयता. आनी तुमकां वर्सां लागता तांकां सोदपाक. आमी अशें आमचे भुरग्याचो फुडार आमी हे करचें ना, पिडार करचें ना. आमचो हक आमकां मेळोंक जाय हांगा. हांव मागता की आतां सरकारा कडेन मागता आनी स्पोर्ट्स मिनिस्टरा कडेन मागता हांव, तो येवन हांगा चॅक करचे हे 10 दिसां खातीर कितें. अरे तुमी 29 बंद केला टील फर्दर नोटीस. म्हणजे वॉट्स द मिनींग ऑफ द फर्दर नोटीस? म्हणजे फर्दर नोटीस म्हणजे 3 म्हयने जावंक शकता, वर्सूय जावंक शकता. म्हणजे आमचे भुरगे कितें करपाचे? आमचो CM सांगता मरे फॅसिलिटीज मेळोंक जाय, हेल्थ मेंटेन करूंक जाय सगळे जाण. भुरग्यांक आपूण कसलेय फॅसिलिटीज हांव बंद करचो ना. कॉम्प्लेक्स बांदतलो हांव, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांदतलो हांव, सगळें सांगता. खंय आरे ते सगळे वाऱ्यार? की 10-12 वर्सां आमी ग्रावंडार चलता, पण ती पयली ओवरऑल ना ऑथॉरिटीचो ओवर लूक खूब हाय ग्रावंडाचेर. तेन्ना आमी चलता आनी आपल्याक जाय तेन्ना ट्रॅक बंद करता. आमकां सगळी गोश्ट झगडून मागची पडटा. जो आमचो अधिकार, आमी इतके टॅक्स फारीक करून सुद्दां प्रत्येक गोश्टीक झगडचें पडटा. ग्रावंडार मागीर चलोंक जाय. इन्फ्रास्ट्रक्चर अशें बॅड कंडिशन आसता, केन्ना चार वाडलेली आसता, केन्ना चलोवं शकना, केन्ना थंयसर ते ट्रॅकाक जे मेंटेन करूंक जाय, पाणी मारूंक जाय ते करिना, कांय ना. ओवरऑल भायर पयले स्विमींग पुलाचे सुद्दां खूब कंप्लेंट. म्हणजे भुरगे खेलो इंडियाची भुरगीं हांगा सकाळी 5:30 स्टार्ट जाता प्रोग्राम. तेंचो 5 प्रॅक्टीसय घेतात, पण तांकां फॅसिलिटीज जाय त्यो असल्यो पळय त्यो गव्हर्मेंटान दिवपाक जाय. तशें प्रोग्राम करून काय फायदो ना. म्हणजे हांव विनंती करता तुमच्या माध्यमातून गव्हर्मेंटान की ह्या कॉम्प्लेक्साचो मेंटेनन्साचेर जरा लक्ष दिवचें. गव्हर्मेंट उलयता खूब म्हणजे वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आमी तयार करतले, फक्त म्हणूंक जायना
ते प्रत्यक्षान आसपाक जाय. म्हणजे एज अ स्पोर्ट्समॅन आनी आमचे जे क्लास चलता योगा क्लास तेज्या वरवीं जे आमकां त्रास जाता त्या खातीर हांव उलयतां की गव्हर्मेंटान बेगिनच्या बेगीन हांगा मेंटेनन्साचो इश्यू आसा पळय तो सॉल्व करचो. लायटीचो इश्यू परत लायट वयता हांगा स्ट्रीट लायट्स आसता पळय ते सदांच बंद आसता. ते स्ट्रीट लायट चालू करच्यो जेणे करून जे तांचे पासे घेता तांकां सोय जातली आनी भुरगे जे प्रॅक्टिसीक येता सकाळचे काळोखान तेंची सोय जातली. स्पोर्ट्समन सनी सिंग म्हणटा गोंयांत नॅशनल आनी इंटरनॅशनल प्लेयर आसात पूण तांकां फॅसिलिटी आसूनय मेळनात. देखून कोलकाता, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाबांतल्यान प्लेयर हाडचे पडटात. बऱ्यो सुविधा मेळ्ळ्यो जाल्यार गोंयांत भायल्या प्लेयरांची गरजच पडची ना ताणें सांगलें. आयकात. गोवा में स्विमिंग के प्लेयर्स भी बहुत अच्छे प्लेयर्स हैं, बॉक्सिंग के प्लेयर भी बहुत अच्छे प्लेयर्स हैं, बैडमिंटन के भी बहुत अच्छे प्लेयर्स हैं. ऐसे प्लेयर्स हैं, लिस्ट भी है, उन नेशनल प्लेयर हैं, इंटरनेशनल खेल चुके हैं. उनके होने के बावजूद भी ये प्लेयर्स कहाँ से लाते हैं? कैलकाटा से लाते हैं, महाराष्ट्र से लाते हैं, हरियाणा से लाते हैं, पंजाब से लाते हैं और रिप्रेजेंट किसको करते हैं? गोवा को. जबकि इनके पास खुद के गोवा के प्लेयर्स हैं और जो स्विमिंग पूल अभी बंद हैं, बॉक्सिंग हॉल बंद है और भी काफ़ी चीज़ें बंद है. तो अगर ये लोग वहाँ से तैयार नहीं होंगे तो डेफिनेटली इनको बाहर स्टेट से ही स्पोर्ट्समैन गोवा के लिए लाने चाहिए. अगर आप सही से लिस्ट चेक करोगे तो आप खुद ही इसमें देख लेना, उनके आधार कार्ड चेक कर लेना कि जो गोवा को रिप्रेजेंट कर रहे हैं कौन सी स्टेट्स के प्लेयर हैं. तो ये जो प्लेयर आ रहे हैं बाहर से आ रहे हैं क्योंकि ये इसलिए आ रहे हैं क्योंकि यहाँ का जो इंफ्रास्ट्रक्चर है होने के बावजूद भी स्पोर्ट्स को अलाउ नहीं किया जाता उनको खेलने के लिए.